नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता आपण गणित इयत्ता 6वीचे जे मागचे सराव संच सर्व आहेत विभाग दुसऱ्याचे ते सर्व बघितलेले आहेत. बघितले नसेल तर तुम्ही आय बटनवर उजव्या कोपऱ्यात आय बटनवर क्लिक करा आणि इयत्ता 6वी गणित विभाग दुसरा अशी प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्याच्यात तुम्हाला सर्व विभाग दुसरे म्हणजेच 6 महिन्यानंतरचे सर्व व्हिडिओ जे सराव संच आहेत ते प्रत्येक प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास नक्की लाईक करा. तर सराव संच 41 मधला हा आपला इयत्ता 6वीचा शेवटचा सराव संच आहे आणि सराव संच 41 प्रकरण आहे 18वे. त्रिमितीय आकार म्हणजे तीन त्रिमितीय म्हणजे जे आपण वस्तू दिसतात, जसे की ग्लास आहे, एखादी आपली टोपी किंवा तुम्ही कोण खालीलाच असेल, हे तुम्ही सर्व त्रिमितीय आकार बघितलेच असतील. किंवा एखादा बॉक्स घ्या तुम्ही, किंवा तुम्ही सापशिडी खेळताना जो तुम्ही ठोकला डाईस आहे तो खेळलेला असेल तर तो आकार म्हणजेच काय असतो तर त्रिमितीय आकार असतो. तर खालील प्रत्येक आकृतीतील पृष्ठे, कडा, शिरोबिंदू यांची संख्या लिहून सारणी पूर्ण करायची आहे. हा शेवटचा आणि एकच सराव संच त्रिमितीय आकारावर तुमची ओळख करून देण्यासाठी फक्त हा एक सराव संच दिलेला आहे. तर नाव दिलेलं आहे या आकृतीची म्हणजे वृत्तचिती, जसे की टाकी बघा, किंवा अजून आपण काय घेऊ शकतो, पाईप बघा. ही आकृती म्हणजे जर तुम्ही पाईप कापला तर तो तुम्हाला कशी दिसेल तर वृत्तचितीसारखी दिसेल. तर वृत्तचिती, त्याचा आकार, त्याच्यानंतर त्याचे पृष्ठे किती आहेत ते विचारलेले आहे. तर किती आहेत? दोन सपाट पृष्ठे आहेत. काय? दोन सपाट पृष्ठे, दोन सपाट पृष्ठे अधिक एक वक्र, जागा मावत नाही, थोडंसं वक्र पृष्ठ. त्याच्यानंतर शिरोबिंदू किती आहेत तर त्याला शिरोबिंदू नाही, कुठेच शिरोबिंदू दिसत नाही, म्हणून किती आहे? 0. आणि कडा किती आहेत तर 2. कडा किती आहेत? 2. त्या पण कशा आहेत तर वर्तुळाकार आहेत. बघा, ह्या दोन कडा कशा दिसतात तर वर्तुळाकार कडा आहेत. असं आपल्याला हे प्रत्येकाचं लिहायचं आहे. तर हा शंकू म्हणजे तुम्ही बड्डे केला असेल आणि टोपीसुद्धा घातली असेल आणि कोण पण तुम्ही खाला असेल, तो आकार म्हणजेच काय असतो तर शंकू असतो. तर त्याला किती? एक सपाट पृष्ठ असतं. हे खालचं म्हणजेच इथं जसं हे सपाट पृष्ठ होतं, हे तसंच या शंकूला हे खालचं दिसत असेल तुम्हाला, हे काय आहे? सपाट पृष्ठ. म्हणजेच एक सपाट पृष्ठ अधिक एक वक्र पृष्ठ, एक वक्र पृष्ठ आहे. आणि ह्याला शिरोबिंदू किती आहे तर 1. आणि कडा किती आहे? ती पण किती आहे? 1. शिरोबिंदू म्हणजे हा शिरोबिंदू किती आहे? 1. आणि कडा किती आहे? 1. ती पण कशी आहे तर वर्तुळाकार कडा आहे. पुढचं पंचकोनी सूची. आता पंचकोनी सूचीचं आपल्याला उदाहरण तर देता नाही येणार, ते गणिताची जी प्रयोगशाळा असते त्याच्यात असतात. तर पंचकोनी सूचीमध्ये हे तुम्हाला दिसत असेल तर त्याला किती? 5 त्रिकोण प्लस बाजू कशा असतील तर 5 त्रिकोणी बाजू, म्हणजेच 5 त्रिकोण अधिक एक षटकोन. आणि त्याला शिरोबिंदू किती असतात तर षटकोनी आहे 5 त्रिकोण, आणि म्हणून याला शिरोबिंदू किती असणार आहे तर 6. बघा, इथं असेल 3 4, तर इथे दिसला हा इथे एक आणि हा इथे, असे करून किती आहेत? 6 शिरोबिंदू आहेत. आणि कडा किती असणार आहेत तर 12 कडा असणार आहेत. पुढे षटकोनी सूची. हे कोण होती? पंचकोनी. तर इथे पंचकोनीला किती कडा असणार आहेत तर 10 असणार आहेत, कारण की 5 त्रिकोण आणि एक
पंचकोन, सॉरी इथं मी लिहायला चुकवलं, पंचकोनी पाहिजे होतं, मी षटकोनी लिहिलं. काय पाहिजे इथे? पंचकोन. आणि किती? तर इथे 6 शिरोबिंदू असतात आणि कडा किती असतात? 10. तर इथे षटकोनी सूची दिलेली आहे. तर षटकोनी सूचीमध्ये किती त्रिकोण असणार आहेत? तर 6 त्रिकोण असणार आहे. 1 प्लस 1 षटकोन असणार आहे. एक षटकोन आपण बघितलेला आहे. षटकोन हा दिसत असेल, हा काय आहे? षटकोनी आकार. तर एक षटकोन. तर त्याला शिरोबिंदू किती असतात? 7 असतात आणि कडा किती असतात? तर 12 असतात. पुढचा काय आहे? षटकोनी चिती. षटकोनी चितीला किती? तर 6 आयत असतात. किती? 6 आयत असतात. कारण की हा 1 2 3 मागे असेल, इकडे असेल, इकडे असेल. तर 6 आयत असतात अधिक 2 षटकोन असतात. काय असतात? षटकोन असतात. षटकोनी चिती सांगितले. हा षटकोन होता पण त्याचा हा चिती कापलेला, हा वरचा कापलाय म्हणजे षटकोनी चिती. तर त्याला शिरोबिंदू किती असतात? तर 12. कुठे? हा 1 2 3 4 5 6. इथे या वरच्या बाजूला 6 तर खालच्या बाजूला सुद्धा 6 असणार आहेत. असे करून किती? 12 शिरोबिंदू असतील आणि कडा किती असणार आहे? तर 18. जसे की 1 2 3 4 5 6 अशा प्रत्येक ह्याला किती असणार आहेत? 6 6 18 असणार आहेत. पंचकोनी चिती. आता पंचकोनी चितीला किती? 5 आयत. किती आयत असणार आहेत? 5 आयत असणार आहेत. अधिक 2 पंचकोन असणार आहेत. जसे की 1 2 3 इथे 4 आणि इथे 5 आयत आहेत. आणि 2 पंचकोन आहेत, वरचा आणि खालचा. तर त्याला शिरोबिंदू किती असणार आहेत? तर 10. इथे 1 2 3 4 5 आणि खाली 5 असे करून किती शिरोबिंदू असणार आहेत? 10. आणि कडा किती असणार आहेत? त्याला कडा म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा किती असणार आहेत? 15. इथे पण त्याच 1 कडा 2 कडा 3 4 5 6 7 8 9 10 11 तिथे खाली असेल 12 अशा करून 18 कडा असणार आहेत. आणि या पंचकोनी चितीला 15 कडा असणार आहेत. आणि इथेच आपला त्रिमितीय आकारमधला सराव संच 41 सुद्धा संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.